दुर्गम भागातील आरोग्य सेवेची आव्हाने, आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यातील अडचणी आणि जोखमीची गर्भावस्था यावर मात करत आरोग्य विभाग, कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे घोडणकप्पी येथील इंदिराबाई रामा जुमनाके यांची सुरक्षित प्रसूती झाली. 23 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे त्यांनी 3.1 किलो वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिला असून आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. इंदिराबाईंची ही 5वी गर्भधारणा असल्याने संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी आरोग्य विभागाने सुरुवातीपासूनच विशेष दक्षता घेतली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन नियमित तपासण्या केल्या. तसेच रक्तवाढीसाठी आवश्यक इंजेक्शन्स, गोळ्या आणि औषधोपचार देत त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना 10 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे दाखल करण्यात आले. पुढील तपासण्यांसाठी 13 ऑगस्ट रोजी त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले. तेथे सोनोग्राफीसह आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे आणि डॉक्टर स्नेहल कासारी यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाची इको व ईसीजी तपासणीही करण्यात आली. जवळपास 15 दिवस आरोग्य संस्थेत ठेवून इंदिराबाईंची वैद्यकीय देखरेख करण्यात आली. या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मानसिक तयारीसह विश्वास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठीही विशेष काळजी घेतली. कुटुंबियांनी आरोग्य विभागावर विश्वास ठेवत उपचार आणि रुग्णालयातील वास्तव्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे आवश्यक वैद्यकीय देखरेख अखंडितपणे सुरू ठेवता आली आणि अखेर 23 ऑगस्ट रोजी सुरक्षित प्रसूती झाली. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन इंदिराबाईंची आपुलकीने विचारपूस केली होती. तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य दक्षता घेण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. इंदिराबाईंची ही सुरक्षित प्रसूती दुर्गम भागातील माता व बाल आरोग्य सेवेसाठी सामूहिक प्रयत्नांचे उदाहरण ठरले आहे. गरोदर मातांनी वेळेवर तपासण्या करून घेणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करणे आणि जोखीम आढळल्यास वेळेत आरोग्य संस्थेत दाखल होणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. मी डॉक्टर कविता शर्मा, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण आणि मी इंदिराबाई रामा जुमनाके 5व्या खेपेची माता, अतिदुर्गम घोडणकप्पी ह्या गावात राहते. तिला संभाव्य प्रसूतीच्या 15 दिवसाआधी आम्ही दवाखान्यात भरती केलं. भरती करून तिच्याकडे पूर्ण लक्ष दिलं, तिच्या जेवणाकडे पूर्ण लक्ष दिला. 13 तारखेच्या सोनोग्राफीमध्ये ह्या बाळाचं वजन 2.6 kg होतं आणि आज जन्म घेतल्यानंतर बाळाचे वजन 3.1 kg आहे. ह्या पूर्ण प्रवासात तिच्या कुटुंबियांनी, तिच्या गावकऱ्यांनी आणि माझ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याची खूप काळजी घेतली आणि दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी एक गोंडस बाळाला इंदिराबाईंनी जन्म दिला. आई आणि बाळ दोन्ही सुखी आहे. त्याच प्रकारे जर आरोग्य कर्मचारी आणि गावकऱ्यांनी सहभाग केला तर प्रत्येक मातेची डिलिव्हरी हे सुखरूप होईल याची मी शाश्वती देते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.